धिंगाणा होऊन जाईल, कारण की मी फोटो बोलवले आज आणि सगळे फोटो मी आलेले आहे. वॉशरूम तिकडचे असे आहे की कोणताही गरीब पेशंट कोणीही तिथे जाऊ शकत नाही. काय करत आहे आपले जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी घेतलेला आहे साफसफाईचा, काय करता येते ते नाही, काय करून घेत मला समजतच नाहीये की एवढे मोठे कॉन्ट्रॅक्टचे पैसे देते सरकार आणि एकही माणूस तिथे जाऊ शकत नाही, एकही बाई तिथे जाऊ शकत नाही. कुठे जाणार आहे एवढे उन्हात मला सांगा तुम्ही सीएस साहेब. जर मी आत्ता आली ना तिथे व्हिजिट दिली ना, सगळा धिंगाणा करून टाकेन मी इरविनचा. काय करत आहे, कोण आहे कॉन्ट्रॅक्टर, कोण आहे रेग्युलर साफसफाई करणार आहे? मग आज जर साफसफाई झाली नाही आणि मला संध्याकाळी फोटो पाहिजे त्यांचे तुमचे रेग्युलर साफसफाईवाल्यांकडनं, सिरियस पेशंट जे असते त्याचं सिटी स्कॅन होत नाही तिथे, कुठे चालू आहे? 4-4 लोक सीएस साहेब आमचे हॉस्पिटलचे कामं करणारे आहे तिथे. 4-4 लोक मला सांगतात की सिटी स्कॅन अर्जंट जर आम्हाला करायचं कोणत्या पेशंटचा, तर आपल्या पेशंटचे सिटी स्कॅन होत नाही. नंबर वॉर्डमध्ये एक पेशंट असतो कालपासून ऍडमिट आहे. अरे कालपासून ऍडमिट आहे एक पेशंट आमचा सीएस साहेब, त्याची सिटी स्कॅन होत नाहीये. विचारा तुम्ही का होत नाही म्हणून.